नमस्कार. दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत भावनिक ऊर्जा म्हणजे काय. दिवाळीचा उत्सव हा जो काय असतो तो समृद्धीचा उत्सव, सुखाचा उत्सव, ऐश्वर्याचा उत्सव म्हणून आपण साजरा करतो. त्यामुळे समृद्धीची मानसिकता, प्रॉस्पेरिटी माइंडसेट हा आपल्याकरता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपण नवरात्रातल्या जे काही एपिसोड आपले झाले त्याच्यात आपण बघितले की वेगवेगळी शरीरातली चक्र, त्यांच्याशी संबंधित भावना आणि त्याचा व्यक्तिमत्वावर आणि आयुष्यावर होणारा परिणाम, हे सगळं ऐकत असताना, बघत असताना आपल्या लक्षात आलं असेल की मी कायम एक शब्द वापरला आहे, ते म्हणजे इमोशनल एनर्जी, भावनिक ऊर्जा. इमोशन म्हणजे काय, तर मोशन असलेली एनर्जी म्हणजे इमोशन. ज्याला गती आहे अशी ऊर्जा म्हणजे इमोशन, म्हणजेच भावना. मग या भावना कुठून येतात? आपण कायमच भावनांनी विचार करतो. प्रत्येक आपल्या विचाराच्या मागे कुठेतरी भावना आहेच प्रत्येक विचारामध्ये. पण मुळामध्ये या भावना नक्की कधी निर्माण होतात, कशा प्रकारे निर्माण होतात आणि त्या भावनिक ऊर्जेच्या एनर्जीकडे लक्ष देण्याची गरज काय, हे आपण जाणून घेणार आहोत. भावनिक ऊर्जा अर्थातच ह्याचा गाभा आहे भावना. कशामुळे निर्माण होतात त्या, की एखाद्या व्यक्तीमुळे आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये, एखाद्या प्रसंगातनं, घटनेतनं जात असताना, छोट्या मोठ्या गोष्टी आजूबाजूला घडत असताना जी काय आपण प्रतिक्रिया देतो त्याच्यातून या भावना निर्माण होतात. म्हणजे समजा तुम्हाला कोणीतरी सांगितलं की आज तू खूप सुंदर दिसतेस, की आज तू खूप सुंदर दिसतोयस, तर आपल्याला किती छान वाटतं, प्रसन्न वाटतं, तो दिवस एकदम मस्त जातो आपला. पण जर आपल्याला उगीचच कोणीतरी ओरडलं, आपला अपमान केला किंवा आपल्याला नाही नाही ते बोललं, तर आपल्या मनामध्ये राग ही भावना धुमसत राहते. हेल्पलेस वाटतं कधी कधी. खूप राग येतो, स्वतःचा येतो, इतरांचा येतो, ज्या व्यक्तीमुळे हे घडलंय त्याच्याही येतो. ह्या ज्या सगळ्या प्रतिक्रिया येतात ना मनात, ती म्हणजे भावनिक ऊर्जा. मग ही भावनिक ऊर्जा जी आहे ती काय करते, तर ती पहिल्यांदा परिणाम करते आपल्या मनाच्या शक्तीवरती. तुम्हाला जी काही समृद्धी हवी आहे, तुमची जी काही स्वप्न आहे ती पूर्ण करण्याकरता आधी त्या इच्छेचा जन्म हा तुमच्या मनात होतो आणि ती मनाची शक्ती म्हणजे मनाची इच्छाशक्ती तुम्हाला ती इच्छा पूर्ण करण्याकरता प्रेरित करते. ह्या इच्छाशक्तीशिवाय कुठलंही कार्य हे शेवटाला जात नाही किंवा कुठलीही गोष्ट घडून येत नाही. मग आजपर्यंत ज्या ज्या काही घटनांमधनं मी गेलो, जी जी माणसं मला भेटली, जो जो काही संघर्ष मी केला, जे जे काही ताण सहन केले, त्याच्याला प्रत्येक वेळेला मी रिॲक्ट झालेलो आहे. मी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि त्या प्रत्येक प्रतिक्रियेतनं एक एक इमोशन निर्माण झालेली आहे. एकच इमोशन का, जेव्हा आपल्याला भीती वाटते, असं आपण म्हटलं, समोर एकदम आपण इमॅजिन केलं, समोर एकदम वाघ आला, आपल्या सिंह आला, तर आपल्याला काय धडधडे, शरीरावर त्या भावनेचा परिणाम होईल, प्लस आपले हातपाय गळतील आणि मग त्याच वेळेला आपल्याला अस्वस्थ वाटेल. भीती तर ही भावना सगळ्यात प्रबळ असेल. त्याच्यानंतर ती घटना जेव्हा आपल्याला आठवेल तेव्हा काय होईल, प्रचंड अस्वस्थ वाटेल, असुरक्षित वाटेल, बापरे तेव्हा काय झालं असं विचार करून चिंता वाटेल. तर कुठल्याही घटनेची जेव्हा प्रतिक्रिया आपण व्यक्त करतो, कुठल्याही ताण जो काही निर्माण होतो त्याच्यात जे जे काय प्रतिक्रिया असतात ती एकच भावना नसते. एक कुठली तरी मुख्य भावना आणि त्याचे अनेक वेगवेगळे पैलू असतात. अस्वस्थ होणं, बेचैन वाटणं, चिंता वाटणं, काळजी वाटणं,
असे बऱ्याच वेगवेगळ्या भावना आपण ॲट अ टाईम अनुभवत असतो किंवा आपल्या मनात त्यावेळेला निर्माण होत असतात. मग आता ह्या भावना जेव्हा सकारात्मक असतात, ही जी काही इमोशनल एनर्जी मी म्हणते, भावनिक ऊर्जा जी काय म्हणते, तीच अनेक मोठी मोठी कार्य घडायला आपल्याला प्रेरणा देते. अगदी मोठी कार्य सोडून द्यावं, आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या घटना घडवून आणायला किंवा छोट्या छोट्या आपल्या इच्छापूर्ती करता सुद्धा तीच भावना आपल्याला प्रेरित करत असते. कारण जेव्हा ती इच्छा प्रबळ होते तेव्हा आपण ती पूर्ण कशी करायची ह्याची माहिती गोळा करायला सुरुवात करतो आणि नंतर त्याच्यावर ॲक्शन घेतो, कृती करतो आणि मग ती इच्छा पूर्ण होते. त्यामुळे ही जी काही इच्छाशक्ती आपली आहे त्याच्यावरती या भावनांचा आणि भावनिक ऊर्जेचा प्रभाव भरपूर असतो. मग आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये अनेक ताण झेललेत की आपण अनेक संकटांना सामोरं गेलं आहे, अनेक प्रकारचा संघर्ष केला आहे. मग प्रत्येक वेळेला त्या त्या भावना नकारात्मक परिणाम करणाऱ्या त्या भावना निर्माण झालेल्याच आहेत. मग आपण त्या भावनांचा निचरा केला आहे का? कधी कधी आपण त्या काढून टाकल्या आहेत का? नाही. तर आपण त्याच्यावर फक्त साठवणूक करत गेलेलो आहोत. त्याची साधं आपण दिवाळीला साफसफाई करतो, घर साफ करतो, वर्षातनं एकदा का होईना आपण भिंतींना पाणी लावतो, सगळं जे काय असतो आपले खिडक्या दरवाजे सगळं ओल्या पाण्याने पुसून काढतो, स्वच्छ करतो कोपरा आणि कोपरा, कारण दिवाळी येणार असते. मग तसं हे जे काय साठवलेल्या भावना आहेत त्या आपण त्यांची कधीतरी निचरा करायचा प्रयत्न करतो? जाणीवपूर्वक कधीच करत नाही. कारण मुळामध्ये ही जी काही भावनिक ऊर्जा आहे ती जी काही साठलेली आहे त्यातली मला करता वाईट कुठली आहे, हानिकारक कुठली आहे आणि हितकारक कुठली आहे, म्हणजे मला प्रेरणा देणारी कुठली हे आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे आपण आपली ती साठवणूक घेऊन पुढे 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 जात राहतो. पण आज मी तुम्हाला जाणीव करून देणार आहे की ह्या ज्या काही भूतकाळामधल्या प्रत्येक गोष्टीवर ज्या काही रिॲक्शन्स आपल्या आलेल्या आहेत, त्या ज्या भावना आहेत रिॲक्शन रूपी, त्या ज्या नकारात्मक असतील तर त्याचा निचरा योग्य प्रकारे योग्य मार्गाने आणि नियमित होणं हे गरजेचं असतं. त्याच्याशिवाय आपल्याला जर समृद्धी यायला हवी असेल तर मुळामध्ये जी कमतरता आहे आपल्या विचारांमध्ये मनामध्ये ती काढून टाकणं गरजेचं आहे. आणि मी नेहमीप्रमाणे सांगते तसं की पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची जी काही मेडिटेशन्स आहेत, हिलिंग आहे, जी काही ट्रीटमेंट प्रोसेस आहे ती तुम्हाला या बाबतीत मदत करते. पण मुळामध्ये हे सगळं करण्याची तुम्हाला गरज आहे का हे आपल्याला जाणून घ्यायला लागेल. हां, असं कधी कधी होतं की अनेक प्रसंग भूतकाळातले असे असतात की तेव्हापासून आपण एक कानाला खडा लावतो की मी असं वागणार नाही, असं विचार करणार नाही, किंवा मी या बाजूला जाणार नाही, हा मार्गच मी सोडून देईन वगैरे. अशा खूप काही मोठ्या घटना झाल्या तर आपल्या मनावर परिणाम होतातच होतात, आपल्या मानसिक ह्याच्यावर होतात, आपला कॉन्फिडन्स जातो, आपल्याला भीती वाटते प्रत्येक गोष्टीचा डिसिजन घेण्याची, शरीरावरती होतो. ही जी काही आपण नकारात्मक ऊर्जा साठवत 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 जातो कुठेतरी त्याच्यातनं छोटे मोठे आजारांची निर्मिती होते. कारण शेवटी ते जे काही दाबून ठेवलेलं आहे ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात बाहेर यायचा प्रयत्न करणारच आहे, कारण ती एनर्जी ती ऊर्जा आहे, त्यामुळे ती बाहेर यायचा प्रयत्न करणार आणि म्हणून ती बाहेर काढली पाहिजे. तर जसं शरीरावरती परिणाम होतो तसं तुमच्या आर्थिक काही समस्या तुम्हाला येऊ शकतात, काही नात्यांमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि म्हणूनच जाणीवपूर्वक ह्या गोष्टीवरती आपल्याला विचार केलाच पाहिजे की माझ्या भावनिक ऊर्जेचं संतुलन मी केलंच पाहिजे. असं होईल का की आपण फक्त नकारात्मक भावना फक्त काढून टाकल्याने उपयोग होईल का? नाही होणार, कारण ती ऊर्जा आहे, एनर्जी आहे, तिकडे पोकळी राहणार नाही. त्यामुळे आपल्याला तिथे सकारात्मक भावनिक ऊर्जा निर्माण करणारी ऊर्जा तिथे भरायला पाहिजे, बरोबर ना? त्यामुळे हे संतुलन आपल्याला साधायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही काय भूतकाळात असं बरंच काय काय प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काहीतरी घडत असतं, तर त्याच्यातनं त्यावेळेला काय विचार केला आहे, काय साठवलं आहे, आम्हाला काय माहिती. अगदी बरोबर आहे. पण मी आता तुम्हाला अशी काही लक्षणं सांगते की जी लक्षणं तुम्ही ऐका आणि विचार करा की हे तुमच्या बाबतीत घडतं आहे का. आणि जर घडत असेल तर नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला
तुमच्या भावनिक ऊर्जेचं संतुलन करण्याची गरज आहे. पहिली गोष्ट एक म्हणजे तुम्हाला उगीच रडू येते का काही कारणाने, म्हणजे दुसऱ्या कोणाच्या बाबतीत काही घटना झाली आहे आणि तुमचे अगदी जीवश्य कंठस्य आहेत, ठीक आहे, किंवा आणखी अगदी तिसऱ्या व्यक्तीबाबत झालं आहे तरी तुम्हाला रडू येत आहे, तुम्ही बेचैन आहात, असं होत आहे का. दुसरा गोष्ट की तुम्हाला काहीही आजूबाजूला सगळं व्यवस्थित चाललेलं आहे तरी तुम्हाला आतून एकटं वाटते किंवा उदास वाटते का. तिसरी गोष्ट तुम्हाला निराश वाटते का, अनुत्साह वाटतोय का, काहीच करू नये, कुठेच जाऊ नये असं वाटतंय का. चौथी गोष्ट लोकांमध्ये मिसळायचा प्रचंड कंटाळा आलेला आहे की नको वाटतं, मी आपल्या एकांतातच आहे ते बरं आहे, लोकांमध्ये गेलं की परत ही चर्चा ती चर्चा नकोच, म्हणून तुम्ही लोकांमध्ये जायचं टाळताय का. किंवा काहीही कारण नसताना तुम्हाला राग येतोय का. मग ती तुमच्या बाबतीत घडलेली घटना असो, समोरच्या बाबतीत असो, काही कारण नाही आहे तुम्ही रागाची रिॲक्शन देण्याची, पण तरीसुद्धा तुम्हाला खूप राग येतोय असं होतंय का. किंवा तुमच्या भावना व्यक्त करता येत नाही आहेत म्हणून तुमची घुसमट व तडफड होते का, तुम्हाला सदैव अस्वस्थ किंवा बेचैन वाटतंय का. किंवा आणखीन एक गोष्ट म्हणजे व्यसनांच्या आहारी जाण्याचा मोह तुम्हाला होतोय का. किंवा तुमच्या भावना ज्या काही तुम्हाला आतमध्ये त्रास देत आहेत त्या व्यक्त करता येत नाही आहेत किंवा त्या डील करता येत नाही आहेत, त्या स्वीकारता येत नाहीत म्हणून तुम्हाला व्यसन कराविषयी वाटत आहेत का. किंवा काहीही करायची इच्छा नाही होते, नुसतं बसून राहावंसं वाटते, पडून राहावंसं वाटते, असा आळशीपणा काहीही कारण नसताना तुम्हाला येतोय का. किंवा एकाच पॅटर्नमध्ये तुम्ही फिरताय का, म्हणजे तुम्ही प्रयत्न करताय आणि अपयश येत आहे, प्रयत्न करताय आणि अपयश येत आहे, प्रयत्न करताय आणि अपयश येत आहे, असं होत आहे का. किंवा अन्य काही ह्याच्यामध्ये बाबतीमध्ये अजून काही वेगळ्या प्रकारे सुद्धा तुम्ही अनुभवू शकता आहे की ब्लँक होतो माणूस, कधी कधी कळत नाही, किंवा स्वतः बाबतीतच कीव येत राहते, स्वतः बाबतीत उदास असे विचार येत राहतात, असंही होत असेल. तर हे सगळं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्हाला तुमची भावनिक ऊर्जेचं संतुलन करणं खूप गरजेचं आहे. अर्थात मी नेहमी सांगते त्याप्रमाणेच आमच्याकडे पूर्व स्मृती हिलिंग पद्धतीची अनेक मेडिटेशन्स आहेत जी तुम्हाला ह्याच्यामध्ये मदत करू शकतात. प्रत्येकाची भावना वेगळी, प्रत्येकाची समस्या वेगळी आणि प्रत्येकाचा त्याला आड येणारी किंवा तो ताण निर्माण करणारी प्रतिक्रिया, भावनिक प्रतिक्रिया वेगळी. त्यामुळे प्रत्येकाचा प्रश्न हा कॉमन प्रश्न आहे, कस्टमाइज हे असतं, समस्या तुमच्या कशी आहे त्यानुसार. तर ही सगळी मेडिटेशन्स तुम्ही ऐका. वृषा लिहिलेले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. अजून या भावनांबद्दल, या भावनिक ऊर्जेबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नवरात्रीमध्ये आमचे जे काही एपिसोड आलेले आहेत, प्रत्येक चक्राची माहिती देणारे, ऑरासंबंधी माहिती देणारे, ते जरूर बघा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळ्या एपिसोडची लिंक दिलेली, तीही बघा आणि जागरूक व्हा, सतर्क व्हा. आणि समृद्धीचा हा जो काही उत्सव आहे दिवाळीचा, त्यावेळेला आपल्यामध्ये नक्की कसली कमतरता आहे ह्याचा शोध घेण्याचा निश्चय करा. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद.